मी शिवा आयुष्यभर उद्दिष्टहीन जगत आलो. हे आत्महत्या केल्यासारखंच आहे ना. पण आज मला माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मिळालं. तरीही संपूर्ण संपल्यासारखा मी इथे का बसलो आहे, त्यासाठी तुम्हाला मला जाणून घ्यावं लागेल. शाळा, दंगा, मस्ती, भांडण हेच माझं आयुष्य होतं. मग हायस्कूलला गेलो, पण चंचलित का की 2 बदलली. भांडण खूप म्हणून एकटा पडलो. कॉलेजला गेलो, तिथंही 2 बदलली. शांत झालो, मित्र बनवले, पण एकटं राहायला आवडू लागलं. आता 27चा होणार मी, तरीही आरामात उठायचं, व्यायाम केला तर करायचा, मित्राला घेऊन पैसे उडवून यायचं, टी व्ही, कधी गेम आणि मोबाईल बघता बघता झोपून जायचं. कारण बाबा गडगंज, खूपच गडगंज नाही, पण शेतीत भरपूर प्रगती केली त्यांनी. प्रामाणिक आणि कष्टी व्यक्तित्व. आज रोजच्यासारखंच बाबा सकाळची कामं आटपून घरी आले. दूध घ्या. आई उठ की, टी व्ही बघाल ना मी. उठ उठ, राजेसाहेबांनी टीव्ही बघायचा आहे. राजे, तुम्ही 27 वर्षाचे झालात. गेली 5 वर्ष बड्डे दिवशी हे भाषण ऐकतो मी आणि इग्नोर पण करतो. आई, माझं हॉट चॉकलेट झालं का नाही? दे दे, पोराचं काय लाड पुरवायचे पुरव. असू दे हो, किती बोलचिला, त्याचा आज वाढदिवस आहे. गेले गेले राजे गेले. हॅलो. अरे वय की बाबा, काय पार्टी फोन तो उचलू दे मला. हाय, संध्याकाळी ये की, जाऊया आपण. पार्टी विषय आल. तू फक्त घराच्या बाहेर येऊन थांब. कुठे निघाले? गेला देव, मी पण जाऊन येतो. आईचा फोन आहे, मी घेतो. बाकीच्या दोर का आज पण लवकर ये आलो. सांग. हॅलो आई, बोल की. बड्डे म्हणल्यावर पार्ट्या करून रात्री उशीर होणारच, तसंच आजही झालं. तरीही आईने विश केलं आणि तिच्यासाठी आम्ही आईस्क्रीम खायला निघून गेलो. काय मग राजे, काय केलं दिवसभर? बाबा काहीतरी बोलायला लागले. आम्हाला वेळ द्यावी म्हणून तुला इथं घेऊन आलोय. ठेव ते मोबाईल. बरं घे, ठेवला मोबाईल. बोला. बोला म्हणजे काय रे, तुला आमच्याशी काय बोलायचं नसतं? कायम मोबाईल, गेम, कॅम्प्युटर मध्ये असतोय. जरा आमच्याकडे लक्ष दे. बर, थांबा, आता ह्या ठिकाणी वाद नको. मी तुला विचारत होतो, आज दिवसभर काय केलं? सकाळी कृष्णा आणि मी गेलो आणि मोठ्या हॉटेलला घेऊन गेलो. त्यांना पार्टी वगैरे दिली, त्यांनी माझा बड्डे केला, भरपूर मजा केली. आणि रात्री पण हॉटेलला एका जेवायला गेलो आणि मग घरला आलो. एवढंच झालं. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला 27 वर्ष झालेत. आता तर तुम्ही इथून पुढे तुमच्या आयुष्याकडे जरा जाणत्यापणानं बघा. आता उद्यापासून जरा शेतावर या, कामगाराच्यावर नजर ठेवा, जरा हिशोब वगैरे बघा. अरे आता माझं वय झालंय, मला आता जमत नाही. मग बसा की शांत. त्या दीप्याला पगार देताय ना, त्याच्याकडनं करून घ्या. तसं नव बाळा, आपण ही जरा लक्ष द्यायला लागते. मला शेतातली कामं करायची नाही. मग तू आयुष्यभर आमच्या कामावर काय चैनी करत फिरणार आहेस काय? का? माझ्यासाठीच कमवत आहे ना, मग मीच करायला पाहिजे की खर्च. तसं नसते बाळा, काम धंदा काहीतरी जरा करायला पाहिजे. उद्या तुझं लग्न आलं, मुलं बाळा आली, संसार आला, आणि किती दिवस तुला पुरणार? मला संसार वगैरे नाही करायचं. आणि काम आणि धंदा केव्हा करायचं ते माझं मी ठरवतो. मला माझं जगू द्या. माझं मी ठरवतो म्हणजे आम्ही या जगात नसल्यावर ठरवणार आहेस काय? हो, शांत व्हा. आम्ही तुला आज काय सांगतोय कळणार नाही, पण एक दिवस नक्की कळत. बाबा बास करावी फिलॉसॉफी. फिलॉसॉफी? बर, चल आता प्रॅक्टिकली बोलूया. तुला आयुष्यभर असंच राहायचं राहा, पण एक चॅलेंज पूर्ण कर. चॅलेंज आणि अटी सुद्धा. अट असे की चॅलेंज पूर्ण केलं तर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर. लग्नासाठी आणि कामासाठी तुला कधीच विचारणार नाही. आणि बघ, हे जर तुला नाही जमलं तर 10% इस्टेट तुझ्या नाव, बाकी सगळी मी दान करून सोडणार आहे. आणि इथून पुढं तुझ्या खर्चाला जो पैसा जाणार तो बंद करणार. थांब जरा, मी काय सांगितलेला विचार केलायस का नाही? बरं ठीक आहे, सांगा मला चॅलेंज. तुला एका शेतकऱ्याच्या घरात पाठवणार आहे. तिथं ती जी काय खात्यात ते खायचं आहे, ती जिथं झोपते तिथं झोपायचं आहे, ती काय काम करते तिथं करायचं आहे, त्यांचे काय शेण मसरांचे काढायचं आहे. असं 7 दिवस तू तिथं थांबायचं. पण बाबा मी जायचं कुठं?
माझ्या मित्राचा एक मुलगा आहे नंदू म्हणून, मी त्याला बोलून ठेवलंय, त्याच्यावर तो 7 दिवस जायचा आहे. ठीक आहे, त्याला सांगून ठेवा की मी उद्या सकाळी तिथे पोहोचतोय. बाबा पोचलो एकदाच. शिवा तुझं काय खरं नाही. तुझ्या नादा मला पण अडकवलंस. प्रॉपर्टी मॅटर्स ब्रो. चल आता काय आपल्याला करायला लागणार नाही. होय. हो नंदू दादा, हो नंदू दादा. रे सुंदे, कोण आले बघ? मी जरा पाण्याला दूध पाजून आलो, कोण आहे बघ? हो नंदू दादा. हो या वेळ केला सा. हो झाला जरा ते रस्ता काय लय खराब आहे तो. काय शेतातली वस्ती म्हटल्यावर हे असंच लईच वेळ केला असं की भाऊंचा कधीच फोन येऊन गेलाय, पोचला काय नाही विचारायला. बरं असू दे, चला. हे कोण म्हणायचं? खास आहे माझा. मला पहिलवान आहे की. तुमचं दूध पिऊन होणार की आता. बर चला. इकडं आतल्या खोलीत बॅग कॅन ठेवा आणि इकडं हातपाय धुवून घ्या. चहा होतो तोपर्यंत. गोट्या पाणी दे त्यांना. जय बाबा. ये मला बी चहा. थांब देतो. कोण आले? ते आपलं भाऊ नाहीत काय, त्यांचा मुलगा आहे, आलाय आपल्याकडे 4 दिवस राहायला. रामकृष्ण हरी भाऊ. ॲज अ फादर त्यांनी त्यांच्या युवराजांना चिमवायलाच सांगितलं असं. ठेव भाऊ. हा भाऊ शिवा चहा. हे का पैलवान? हो हो. मग आता चहा घ्या आणि जरा आराम करा. उद्यापासून आपलं काय असेल ते काम बघू. नको आपल्याला नाही वेळ, आजपासूनच चालू करायचं. आजपासूनच म्हणताय? बरं घ्या, आवरून घ्या आणि या, थांबतो मी तोपर्यंत. हो नंदुदा. हॅलो, चला की. चला कुठं? ही काय कापड घातलायस? बदलू नाही जागी. अहो एवढीच कपडे आहेत माझ्याकडे. असू दे, जा ते बुट्ट काढ आणि साधी कपडे घालून यायचा. जा शिवा, लेखा चल रे, पावसाचं वातावरण झालंय, जायचंय. चल. आलो आलो. अरे आणि नवीनच कापड घातलायस? एवढीच आहे तो. चला असू दे आता. ए शिवा, पैलवान तिथंच काय थांबला? या की खाली, चला लवकर. चल चल. अरे लेखाच्या चपला काढा, ते पॅन्टा वर करा. असं करणार आहोत रे तुम्ही शेतीत? काय हा वैतागच आहे मर्दा. बास काय? हा या. 7 दिवस तुझं काय खरं नाही आता. शिवा लेखा, ही आपलं टोमॅटोची पट्टी, ती वरती दिसते का? हा ती वांग्याची पट्टी. आणि ह्यो पुढचा बांध दिसतोय, त्याच्या पलीकडे आपली एक पट्टी आहे मोठी, ती काय मोकळा आहे, त्याच्यात ऊसाची लावण करायची आपल्याला. काय आता उद्यापासून ह्यातलं कामं करायची. म्हणजे हे जे काय दिसतंय, पडलंय टोमॅटो बिमॅटो पडल्यात, हे सगळे बाहेर काढायचं. कर्ज काढली, पिकं लावली, पाऊस आला, सगळं पीक गेलं. वर्षभर राबायचं आणि शेवटी हे असं काहीतरी होऊन बसतंय. शेतकऱ्याने जगायचं तर कसं जगायचं? लोकांना पण कळत नाही. मोल भाव करायचा तर किती करायचा असतंय. जाऊ दे, शेती करणं एवढं सोपं नाही आहे. कशाला करतायचा मग? शिवा, एवढं सगळ्यांच्या आंघोळ झाल्या, उठ आवरून घे, जायचंय. व्यवस्था कुठे आहे बुक्की? हे विष्णूमूर्ती मर्दा. हा तुझं धुवायला पण येतं की. अरे पहिलवान उठला जा. टॉयलेट कुठं आहे? हे मर्दा, इथं टॉयलेट विलेट कुठलं? वावरात जायचं असते. ए शिवा, वावरात जायचं रे, इथं टॉयलेट विलेट काय नाही, उठ लवकर.
10% इस्टेट तुझ्या नाव, बाकी सगळी मी दान करून सोडणार. असं पूर्ण 1.5 एकर आहे, सगळं घासून काढायचं 2 दिवसात. दिवस संपला शिवा आजचा. वाढ वाढ. अडवं व्हायचीच वेळ आल्या. बांगलून मांडे गेलेत माझ्या. प्रॉपर्टी मॅटर ब्रो. काय पाठोपाठ उठवतात रे. ऐकला काय गोट्या? जा रे तुझ्या बाला भाकर खायला बोलवून जा. ह्यांना काय ऐकायला येत नाही बोलवलेलं. स्वतःच्या पोटाची काळजी नाही ती नाही, दुसऱ्यांच्या पण पोटांची काळजी नाही. गोट्या नुसतं वरनं बघायचं नाही रे. आत त्याच्यात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कळत नाही. कळू दे शेती म्हणजे नेमकं काय. विष्णू इकी मारदा जरा. प्रॉपर्टी मॅटर तुला करत्या. माझं बाण कधीच विकून खाल्ल्या. आमच्या 7 बेड्या बसून खाल्ल्यात. मी 8व्या पिढ्यात आणि मी पण बसून खाल्ल्या. मी इथं आगरी मारतोय. आगरी मारून झाल्यावर जेवढी आपली केळी झाडा जातात इथपर्यंत टाकून घेतले. ह्याच्या पुढे त्या कडपर्यंत तो दिसतोय का वरचा बांध, त्या बांधापर्यंत टाकून घे जरा. हा काय रे, काय झालं गोट्या? कोण आले बा बोलवाले तुम्हाला? कोण आहे काय माहित नाही. बर ठीक आहे आलो. चल शिवा. हे शिवा बोला की. आवरलास काय? ते चालले ना अजून. आहे की सरे ना सगळी. बरं राहू दे सोड. चल बघू आता. उद्या जाणार आहेस ना व? होय. आवरायला घे तुझं. नको नको राहू दे. चल कोण आलते ते? ते काय रोजच आहे. जायचं चला. होय हो. ऐकताय काय? काय झालं? कसला विचार करताय? सगळी जीवन उठलीत, माझं बी झालं. तुम्ही जेवला नाही अजून, चेहरा बी पडलाय. काय नाही ग, आज बँकेतले लोक आली होती शेतात. बाळा इकडं. बा तू नंदू जा ना वा. जा बाला बोलू ना जा. नंदू मला झाला आता पुढच्या 4 दिवसात एखादा हप्ता भरलं पाहिजे. आम्ही आता काय करू शकत नाही. हप्ता भरला तर ठीक, नाहीतर ह्या जमिनीवर आपल्याला जप्ती येऊन थोड्या दिवसात लिलाव निघेल. त्या तयारीत राहा तुम्ही. निलाव काहीच काढू नका साहेब. काय होते बघ. नाही करून देतो प्लीज. मालक झाला आता, मी सांभाळून घ्या. नको साहेब नको करू नका तसं. मग असू दे की, काय तर करूया. नाहीतर भाऊ काय मदत करतात काय बघूया. भाऊंना नको ग, पोरं आलेत त्यांच्या इकडं, काहीतरी वेगळं वाटेल त्यांना. त्यामुळे भाऊंच्याकडं काय नको. मग माझे दागिने काय कामाचे? दागिन्यांचं काय तर करूया आणि भरूया की बँकेतले पैसे. नंतर न बघू दे. ते जेवण काय माझ्या आज गळ्यात उतरणार नाहीये. देवा ऐकतर काय बोललं असतं खाऊ काय की? नको म्हणा. गोट्या तुझी तुला कपडे आणायला जाऊ. कुठं जाय की गावात तुमच्या इथं कुठे तर. शाळेला फोच करा जायत नाहीस. गोट्याशी आणि नंदूदादाशी भरपूर बोललो त्या रात्री. नंदूदादा आता माझे मोठे भाऊ होते. मी माझ्या पुढच्या आयुष्याच्या विचारात मग्न होतो. त्यामुळे झोपी गेलो आणि झोपताना नंदूदादा जे बोललो ते माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही झोपा आता शांत. शांत झोपणार आहे आता. कुणाला काय त्रास नाही काय नाही. सगळं किटकिट घालवणार आहे आणि झोपणार आहे बघ. नाही चांगलं आहे की. होय हो. उठा की, आवरलं सगळ्यांचं. हो हो उठा की. हो
शिवा ए शिवा उठ की. हे जेव्हा नंदू दादा अरे गेले नंतर दादा आपल्याला सोडून गेले. नाही, असं नाही होऊ शकत. नंदू दादा असं कसं करू शकते? मला नंदू दादांना मदत करायची होती. त्यांचा छोटा भाऊ म्हणून त्यांच्या कायम सोबत आहे हे सांगायचं होतं. पण या सिस्टीमनं माझ्या नंदू दादांचा फोन केला. ही आत्महत्या नाही, खून आहे. एक शेतकरी, एक बाप, एक पती आज तुमच्या आमच्यासारख्या श्रीमंतांनी हरवला. 7 दिवस सोबत असून पण मी फक्त माझ्या आयुष्याचा विचार केला. त्यांना मोठा भाऊ म्हणून हाक मारली, पण मीच माझ्यात इतका गुंतलो होतो की त्यांना वेळेवर मदत पण करता आली नाही. आत्महत्या म्हणजे पाप, पण हे पाप तुम्ही, मी आणि आपल्या देशाच्या मोठ्या खुर्चींवर बसलेल्या त्या मंत्र्यांचे आहे. जो शेतकरी स्वतः कर्ज काढून जगाचे पोट पोसतोय, त्याच शेतकऱ्याच्या पोटावरती कर्जमाफी आणि योजनांच्या नावावर ही सिस्टीम लाथ मारते. आज मला माझ्या आत्म्याची जाणीव झाली, कारण नंदूदादांनी मला माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट दिलं. शेतकऱ्यांसाठीच आयुष्य. हे सगळं बघून पण पुढच्या 2 मिनिटात एक शेतकरी आपल्यातून निघून गेला हे लोक विसरून जातील. ज्या दिवशी शेतकरी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी कमवेल ना, त्या दिवशी लोकांना शेतकऱ्याची खरी किंमत कळणार. पुन्हा एकदा सांगतोय, ही आत्महत्या नव्हती.